जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत जुन्नर बाजार समितीच्या संचालिका प्रियंकाताई शेळके. त्यांना भेटायचं कारण म्हणजे सर्व जुन्नर तालुक्याला माहिती आणि आसपासच्या तालुक्यामध्ये सुद्धा हा चर्चेचा विषय ठरला होता की या ठिकाणी बाजार समितीने एक घाट घातला होता. नारायणगाव मांजरवाडीला जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला एक ऑइल मिल आहे. त्या ऑइल मिलच्या मालकाची किंवा त्या शेजारची जागा खूप महागड्या स्वरूपात विकत घेण्याचा हा घाट बाजार समितीने घातला होता. त्याला अनेक संचालकांनी खूप तीव्र असा विरोध केला होता आणि नंतरच एक शासनाने जी.आर. आला की शासकीय जागा आम्ही बाजार समितीला ₹1 नाममात्र दराने देणार आहोत. तर यानंतर ह्या खरेदीला कुठेतरी पडदा पडला आणि याच्यामध्ये खूपच म्हणजे भ्रष्टाचार होतो की काय, किंवा याचे जे काही संचालक आहे त्यांचे बी याच्यामध्ये लागेबांधे आहेत की काय, कारण की ते जमिनीची किंमत कमी आहे असा एक गट म्हणतोय, दुसरा गट म्हणतोय की ती जमिनीची तेवढीच किंमत आहे आणि ती खरेदी करायचीच. तर माझ्यासोबत प्रियंकाताई शेळके आहेत, तर त्यांचं या गोष्टीवर काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. प्रियंकाताई नमस्कार. पाठीमाग तुम्ही मासिक मीटिंगला नव्हतात, तुमची काय प्रतिक्रिया त्यावेळी काय समजू शकली नाही. आता पुन्हा एकदा तो जमीन खरेदी करण्याचा घाट घातला जातो, काय प्रतिक्रिया तुमची? सर्वप्रथम नमस्कार साहेब. मागची जी मासिक मीटिंग झाली होती म्हणजे जमिनीच्या खरेदीच्या व्यवहाराच्या अनुषंगाने, तर त्यावेळेला आपणा सर्वांना ज्ञात आहे की 2022 सालचा जिजामाता कृषीभूषण या पुरस्काराचं वितरण मुंबईला वरळी या ठिकाणी होतं आणि नेमकं मीटिंग देखील दुपारी 4 वाजता होते आणि माझं वितरण म्हणजे इतक्या वर्ष मी जे काम करते त्याचा तो पुरस्काराचं वितरण सन्माननीय राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ते होणार होतं. त्यामुळे मला तिथे जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्यामुळे त्या मीटिंगला मी अनुपस्थित होते. आणि मग त्याच्यानंतर खरं आहे जसं तुम्ही सांगितलं की शासनाचं गायरान जमिनीबाबतचा शासन निर्णय झाला की ₹1 जमिनी आपल्याला मिळू शकतात जिथे जिथे ते अवेलेबल असतील. आणि मग आम्ही थोडंसं त्या निर्णयाला स्थगिती काही काळ दिली होती आणि संचालकांचं असं म्हणणं आलं की आपण अजूनही जागांची पाहणी करू. जर हे रेटमध्ये आपल्याला तफावत वाटते की समजा आपल्याला हा व्यवहार खूप जास्त महागाचा होतोय, परंतु माझी याच्यामध्ये अशी भूमिका आहे की जागा खरेदी करणं किंवा डेव्हलपमेंटसाठी कुठलीही संस्था असेल तर डेव्हलपमेंटसाठी जागा ही मूलभूत गरज असते. आता माझी मम्मी देखील मेहर मार्केटमध्ये संचालिका म्हणून काम करत होती. तर आपण सगळ्यांना ज्ञात आहे की पूर्वी जे भायखळ्याला भाजी मार्केट होतं ते कालांतराने वाशीला त्याचं स्थलांतर झालेलं आहे. वाशी मार्केटमध्ये गेल्यानंतरही अनेक ठिकाणी जागा खरेदी झालेल्या आहेत किंवा आता आपण पुणा मार्केट कमिटी जर बघितली असेल तर त्यांनी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, कारण काय होतं ज्यावेळेला शेतकरी माल बाजार समितीमध्ये घेऊन येतात त्यावेळेला आपण बघतोय की वाढती लोकसंख्या आहे, शहरीकरण आहे, नागरीकरण आहे आणि याला सगळ्याला जर तोंड द्यायचं असेल तर जागेची आवश्यकताही भासते आणि ती जागा पुरेशी जागा असणं गरजेचं आहे. मग साठवणूक केंद्र असेल, तुमचं कोल्ड स्टोरेज असेल किंवा ट्रेडिंगसाठी जी जागा लागते त्या जागेसाठी खरं तर नवीन जागा, पर्यायी जागा देखील उपलब्ध असणं गरजेचं आहे. आपण सगळे आता हे जे आपले जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे 5 उपबाजार आहेत, नारायणगाव असेल, ओतूर असेल, जुन्नर असेल, बेल्हे असेल, आळेफाटा, तर अनेक ठिकाणी जागांची जी अडचण आहे किंवा जी शेतकऱ्यांना पुरेशी विपणन व्यवस्थेमध्ये ज्या आम्हाला फॅसिलिटीज त्यांना द्यायच्या असतात ट्रेडिंग रिलेटेड तर त्या देता येत नाही. मग या अनुषंगाने जागा खरेदी करावी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने. ही माझी प्रामाणिक भूमिका आहे की डेव्हलपमेंटसाठी जागा ही आवश्यक आहे. आता जो नारायणगावच्या जागेचा जो व्यवहार झालेला आहे तर माझं त्याच्यामध्ये म्हणजे आत्ताच तो आमच्या अजेंडावर येतात 23 तारखेला त्या संबंधीची आमची मीटिंग होणार आहे आणि मला देखील 2-3 दिवसापूर्वी अजेंडा मिळाला. तर त्याच्यामध्ये मी देखील वाचलं की आम्हाला पणन संचालकांची या जागा खरेदीसाठी मान्यता मिळालेली आहे. माझ्या वैयक्तिक कारणास्तव मी मागच्या आठवड्यामध्ये पुण्याला पणन संचालक कार्यालयात गेले देखील होते. तेथे देखील मला ही माहिती मिळाली की जुन्नर बाजार समितीला जागा खरेदीची परवानगी ही पणन संचालकांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. फक्त माझं याच्यामध्ये एक मत आहे की जागा खरेदी करणं ही गरजच आहे, परंतु हे सगळं होत असताना शेतकऱ्यांच्या दृष्टीने असेल, व्यापाऱ्यांच्या दृष्टीने असेल, बाजार समितीच्या दृष्टीने असेल, तो व्यवहार पारदर्शक असला पाहिजे. कारण कुठल्याही जेव्हा जमिनीची किंवा जागेची खरेदी केली जाते तर त्याच्यामध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे. कारण हा शेतकरी हिताचा निर्णय जसा आहे तसं शेतकरी हित आपल्याला दोन्ही अर्थांनी जपायचे, म्हणजे जागेची कमतरता प्लस त्यांचा आर्थिक, कारण बाजार समिती ही सर्वस्वी शेतकऱ्यांचा तो पैसा आहे. जेव्हा आपण असं म्हणतो तर तो पैसा योग्य त्या भावाने त्या जमिनीची खरेदी व्हावी, ही ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं मला वाटतं सर्व संचालकांचं आम्ही त्या पदांवर आहोत म्हणून जबाबदारी आहे. आणि
सर्व मला अनेक लोकांचं त्याच्यामध्ये मत आलं की ताई तुमची प्रतिक्रिया आमच्या कानावर आली नाही, तर जागा खरेदीला माझा विरोध नाही, परंतु ती जागा सर्वांना म्हणजे शेतकरी बांधव असतील, संचालक वर्ग असेल, आता आपल्यालाही माहिती आहे भारतामध्ये लोकशाही पद्धती नांदते आणि या लोकशाहीमध्ये खरं तर बहुमताला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे आता त्या सभागृहामध्ये 23 तारखेला जो निर्णय होणार आहे त्या निर्णयाची आपण सगळेजण प्रतीक्षा करूया. परंतु या संबंधीमध्ये आमचे जे मुद्दे आहेत, जी पणन संचालकांकडून मिळालेली माहिती असेल, जी शेतकऱ्यांच्या हिताची माहिती असेल, हे मुद्दे मी सभागृहामध्ये मांडणार आहे आणि निश्चित जो काही योग्य निर्णय असेल शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो घ्यावा, हीच खरं तर मी अध्यक्ष असतील, संचालक मंडळ असेल यांना विनंती करेन. पारदर्शकतेचा एक मुद्दा तुम्ही वारंवार 2-3 वेळा उल्लेख झाला पारदर्शकतेबाबत. काय पारदर्शकता नाहीये या व्यवहारात? नाही, आता कसं आहे साहेब, याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे की 2 गट असतात. कुठलीही संस्था असेल तर 2 गट, मेजॉरिटी आणि मायनॉरिटी हा प्रकार असतो. तर एका गटाचं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये पारदर्शक व्यवहार आहे, तर काही जे संचालक आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा व्यवहार पारदर्शक नाही. तर पारदर्शकता याचा अर्थ काय की ते जे मत आहे, अर्थात प्रत्येक मत प्रत्येकाला पटत नाही, पण निदान समाधानकारक ती खरेदी झाली पाहिजे. मग समाधान याच्यामध्ये कोणाचं झालं पाहिजे, तर शेतकरी वर्गाचं झालं पाहिजे. सर्व संचालक हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असतात, त्यामुळे सर्वात प्रथम शेतकरी हित, शेतकरी प्रतिनिधींचा विचार हा होऊन मला वाटतं बाजार समितीने ती जागा खरेदी करावी. जागा खरेदी करताना अनेक निकष असतात साहेब. ती जागा हायवे एक्सेस तिला आहे का, त्याच्यानंतर ती जागा मध्यवर्ती आहे का, पुढील ज्या एक्सटेन्शनच्या दृष्टीने तिचं म्हणजे तिचा बाजारभाव काय आहे, बरं तो बाजारभाव सर्व क्षेत्राला एकसंध लागू करायचा का, असे अनेक निर्णय असतात. मग यावेळेला ती भूमिका नक्की कशी आहे, किती पारदर्शक आहे, हे मलाही मीटिंगमध्ये तुमच्या इतकेच मीही या विषयाबद्दल अनभिज्ञच आहे. बघू आता तो अजेंड्यावर विषय जो स्थगित झालेला होता त्याला परवानगी मिळाल्यानंतर आता त्याच्यावर होणार आहे, विचार विनिमय होणार आहे. त्यामुळे बघूया काय होतं 23 तारखेच्या मीटिंगमध्ये. परंतु एक संचालक या नात्याने मी माझे मुद्दे या मुद्द्यांवर विशेषतः आग्रही असणार आहे. व्यवहार हा पारदर्शक असावा असं तुमचं मत आहे. आता 6 महिने झाले, अगोदर बी व्यवहाराची चर्चा इथं होत असेल. तुम्हाला कधी या सभापतींनी किंवा सचिवांनी विश्वासात घेतलं का या प्रकरणात? नाही, त्या विषयाला स्थगितीच दिलेली होती. मागच्या मीटिंग स्थगिती आली ती एक दुसरा पार्ट आहे. पहिला पार्ट होता की जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया, तिथं जाणं, मालकांच्या भेटीगाठी घेणं, व्यवहार ठरवणं, याच्यात तुम्हाला कधी विश्वासात घेतलं का? तसं काही झालेलं नाहीये. ऍक्च्युली जागा खरेदी करायची होती बाजार समितीला, तर या अनुषंगाने प्रसारमाध्यमांशी देखील मी स्वतः देखील माझ्या फेसबुकवरून सांगितलेलं होतं की आम्हाला बाजार समितीला जागा खरेदीची आवश्यकता, जागा खरेदी बाजार समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे, कारण जागा कमी पडते. त्याच्यानंतर काही शेतकरी, मग वेल्हे असेल, नारायणगाव असेल, अजून काही ठिकाणचे शेतकरी ज्यांच्याकडे जागा अवेलेबल होत्या त्यांनी सगळ्यांनी अप्रोच केलेलं आहे. मग ह्या जागांची पाहणी संचालक मंडळांनी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने पाहणी करत असताना ही जागा मोक्याची आहे म्हणून सर्वांचं त्याच्यावर मत फायनल देखील झालं होतं. आणि पण त्या अनुषंगाने तेवढं म्हणजे प्रोग्रेसिव्ह काही झालं नव्हतं की म्हणजे तुमचं मत आहे का जागा ती चांगली आहे, जागा चांगली, रेट वास्तवापेक्षा जास्त आहेत असं तुमचं म्हणणं आहे? असू शकतात आणि म्हणूनच तो जो आहे, असू शकतात की आहेत नाही, माझं जे म्हणणं आहे कारण कुठलंही क्षेत्र जर समजा 10 एकर क्षेत्र असेल तर जो फ्रंट एरिया असेल, जो बॅक एरिया आहे, अकॉर्डिंगली त्याचं वर्गीकरण सगळीकडेच केलं जातं आणि त्यानुसार त्याची खरेदी व्हावी, हे माझं प्रामाणिक मत आहे. ती ट्रान्सपरन्सी त्या व्यवहारामध्ये जर असेल तर निश्चित सर्व संचालक याला एकमताने पाठिंबा जरूर देतील. आता सभापती संजय काळे यांच्या साईडचे अनेक म्हणजे 13-14 संचालक त्यांच्या साईडने आहेत. तुम्ही 2-3 जणांनी विरोध करून काय फरक पडेल? हा, अर्थात आता तुमचं म्हणणं बरोबर आहे. शेवटी ही लोकशाही आहे, बहुमतालाच प्राधान्य, बहुमत जर ज्या बाजूने असेल त्या बाजूने तो निर्णय पारित होईल. परंतु आपण पण त्या संस्थेचे जबाबदार लोकप्रतिनिधी किंवा आपण जबाबदार प्रतिनिधी शेतकरी वर्गाचे आहोत, तर आम्ही या अनुषंगाने आमचा मुद्दा मांडणं ही माझी वैयक्तिक नैतिक जबाबदारी मी समजते. तो मुद्दा माझ्याच मताने पारित व्हावा असं काही हे नाही, परंतु त्याच्या अनुषंगाने माझं मत व्यक्त करणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे आणि तशी मी मागणी सभागृहाकडे करणार आहे. उद्या समजा निर्णय तो तुमचा मासिक सभेमध्ये निर्णय बहुमताच्या ताकदीवर त्यांनी पारित केला,
आणि ती जागा म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की ती जागेची वास्तविक किंमत आणि प्रत्यक्ष कागदो यांनी केलेली किंमत यात खूप तफावत आहे. असं जर विकत घ्यायचं झालं तर तुम्ही पुढे काय करणार? आता मी तुम्हाला तेच सांगते वारंवार, मी माझं मत मांडणार आहे. आणि जर मग आता शेतकऱ्यांची जी काही भूमिका असेल, आता मला ह्या अनुषंगाने 2-4 दिवस अजून आहेत. मग जर शेतकरी हिताची जर गोष्ट होत नसेल, असं जर जाणवत असेल, तर शेतकरी आंदोलन आहे. शेतकरी किंवा संचालक वर्ग जे जे याला विरोधात जातील ते त्यांच्या पद्धतीने याला सामोरे जातील आणि जी काही कायदेशीर कार्यवाही असेल त्या कार्यवाहीत आम्ही सहभाग घेऊ. जर तो मुद्दा आम्हाला हव्या त्या पद्धतीने पटला नाही तर. पण आम्ही आमचं मत हे मांडणार निश्चित.